नमस्कार, मी राधिका. हाय. नमस्कार, मी राधिका आणि राधिकास ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर सध्या इथे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जसं मी सांगितलं की खूप जागा पाहू शकतो आणि खूप काही काही ॲक्टिव्हिटीज सुद्धा करू शकतो. तर आम्ही आता क्रिस्टल माउंटन या एरियामध्ये आलेलो आहे आणि क्रिस्टल माउंटनमध्ये आम्ही गंडोला राईड करणार आहे. जर माझ्या मागे जर दिसत असतील छोटे छोटे, आता जास्त क्लिअर दिसत नाहीये, पण या मागे याच डोंगरावरती जे गंडोला आहेत तर ती राईड आम्ही करणार आहे. आणि ती गंडोला राईड आपल्याला सरळ क्रिस्टल माउंटनच्या एकदम टॉपवर घेऊन जाईल आणि वरती टॉपवर घेऊन जाणार बाळा. ती एकदम गेट डाऊन आपण गंडोलाने वरती जाणार आणि गंडोलानेच परत येणार. हो, आपण आता दिसत नाही ना ते, म्हणून गंडोला राईड करणार आहे. खूप आणि एक्सायटेड आहे, कारण की खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता गंडोला राईड करायचा. तर आज तो योग आलाय आणि आमचे दादा वहिनी आहेत आमच्या सोबत, तर त्यांना सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे. तर गंडोला राईडचं ह्या वैशिष्ट्य असं आहे की क्रिस्टल माउंटनवरती आलोय आपण, पण गंडोला राईड केल्यानंतर जेव्हा क्रिस्टल माउंटनच्या टॉपवर पोहोचू तेव्हा आपल्याला माउंट रेनियरचा व्ह्यू दिसणार आहे आणि तो खूप सुंदर व्ह्यू असणार आहे. तर चला बघूयात आपण ही गंडोला राईड कशी होते आणि काय काय व्ह्यू पाहता येतो आणि काय काय धमाल करतो ते. तर जर वेळ मिळाला, आत्ता वाजलेले तर दुपारचे 12:15, जर वेळ मिळाला तर माउंट रेनियरला सुद्धा जाणार आहे. पण आता इथे किती वेळ लागतो त्याच्यावरून पुढे काय करायचं ते ठरवणार आहे. तर चला, आम्ही जेवण वगैरे सगळं आणलेलं आहे सोबत. तर सगळ्यात आधी बहुतेक आम्ही खाऊन घेऊ, कारण की वरती एक रेस्टॉरंट आहे आणि जरा थंडी पण वाजते. ऊन जरी असलं तरी थंडी आहे, जॅकेट्स वगैरे घेऊन जावं लागेल. वरती तर अजून थंडी असेल. चलो लेट्स गो. हे बघ इकडे गंडोला आहे. हे बघ इथे, हे बघ या साईडला बघ की, ते बघ चाललेत. वा, खूप मोठा पार्किंग एरिया इथे. आणि ए स्वागत आहे, हे बघ इथे वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलंय वेलकम. बघितलं का, इथे वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलंय वेलकम. तर स्वागत आहे ते काय, स्वागत सगळ्यात शेवटी हिंदी आहे, स्वागत आहे. मराठीमध्ये स्वागत आहे, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, स्वागत आहे. ओके चलो. तर इथे मला असं वाटतं रेस्टरूम्स वगैरे आहेत आणि जेवणासाठी पण जागा असेल आणि तिकीट सुद्धा बुक करू शकतो इथे. आणि तिकीट इथे मला वाटतंय पिकअप ऑनलाईन तिकीट, ऑनलाईन तिकीट पण घेऊ शकतो. आणि या आहेत गंडोला राईड. आम्ही आता इथे जेवण करून घेणार आहे आणि समोर आहेत गंडोला राईड. एका गंडोलामध्ये 8 लोक बसू शकतात, मुलांना, लहान मुलांना धरून. सारांश, आपण लास्ट टाइम गंडोला कुठे गेलेली आठवतं का? रायगडला गेली होती आपण. आम्ही रायगडला असताना गेली होती रायगडची गंडोला राईड. काढतोय आम्ही आणि तिकीट काढल्यानंतर इथून गंडोला राईड मध्ये बसणार आहे आणि मग वरती जाणार आहे. जास्त गर्दी नाहीये आणि आता वातावरण सुद्धा छान आहे. ऊन आलेलं आहे पण थंड हवा आहे, त्यामुळे थोडीशी थंडी वाजते, पण ऊन आहे त्याच्यामुळे छान वाटतंय. आणि उन्हामुळे आपल्याला वरती व्ह्यू सुद्धा खूप छान दिसेल. चला आपण बघूयात. आता 2 मिनिटातच आम्ही या गंडोला राईड मध्ये बसू. चला, अमेरिकेमध्ये आम्ही पहिल्यांदाच गंडोला राईड करतोय. आम्ही भारतामध्ये काश्मीरमध्ये केलेली आहे, पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा केलेली आहे. तर इथे मात्र आम्ही पहिल्यांदाच करतोय, त्याच्यामुळे खूप हा जो अनुभव आहे तो नेहमी लक्षात राहील. हाय. Okay, now I'm scared. It's gonna flip. No. Okay. खाली बघ चिकू, खाली बघ खाली. काय होतंय? काय झालं? हे पाऊस पडतोय का? नाही, No. वरती
केवढी थंडी असेल. थंडी असणार आहे वरती. इकडे आपण ते आलं चिकू. ओके इकडे बघा. It's not our final destination. अगं, इथं 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 ओपन आहे विंडो. ते एअर येण्यासाठी तेवढं ठेवलं असेल. व्हेंटिलेशन साठी. असा स्नो पाहिजे पूर्ण. अरे स्नो असणार आहे मला वाटतंय वरती आहे. मे मंथ मध्ये रे सागर. नाही मे मंथ मध्ये मला वाटतं इथेही असणार आहे. मे महिन्यात चालू होते ही राईड. तेव्हा छान दिसत तेव्हा होते snow आज असतो. अजूनही snow मध्ये. वाव, अरे बरंच लांब आहे ते. छान आहे. खूप वरती आहे. What? त्याचं काय? तिकडे लेक पण आहे मागे ते बघ. हम्म. जाऊ शकतो तेवढी ट्रेल तर नक्कीच घेऊ शकतो आपण वॉक करत. नाही आपल्याला असं वाटतंय पण Plane ते आहे ते. खूप आहे नाही माहिती. नाही नाही प्लेन आहे. Plane जर आहे तर मला तिथनं व्हिडिओ तर बघा तुमच्या लो वरती. हो भरपूर वरती जाते गोंडोला. आपल्याला इथपर्यंत खालनं दिसत होतं बरोबर. अरे खाली बघा, खाली बघा. ओ माय गुडनेस. वाव. वरती आलोय आपण. वाव. मैत्री. चला आता गंडोला आली. चला गंडोला आहे. Hello. Let's say hi to the next gondola. Everyone, get ready to say hi. ओ वाव. It's 21. सारांश. Say hi to 21. याला Hi. किती वर आलं बघ. Hi. सगळे गंडोला आहेत. वाव हे वादिया पूर्ण. ओ माय हा माउंटन. हो उतरायचं बरं का लगेच नाही. माउंट रेनियर वॉशिंग्टन राज्यामधील सगळ्यात उंच माउंटन आहे आणि क्रिस्टल माउंटनवरून माउंट रेनियरचा इतका सुंदर व्ह्यू दिसतो आणि हा व्ह्यू निवांत पाहत राहणं म्हणजे सुद्धा एक थेरपी आहे. एवढा जवळून पहिल्यांदा बघितलं असेल ना सागर? माउंट रेनियर. एक रेस्टॉरंट पण आहे आणि इतकी सुंदर फुलं लावली आहेत च्या कडेला. रेस्टॉरंट खूप गर्दी आहे रेस्टॉरंटला पण. एका माउंटनच्या टॉप वरती येऊन मस्त एन्जॉय करू शकतो माउंट रेनियरचा व्ह्यू. आणि इथे इथे हे बेंचेस ठेवले, त्या बेंचेस इथे या खुर्च्या ठेवल्या, त्या खुर्च्यांवरती कोणीही बसू शकतं. तर आम्ही थोडा वेळ बसलो इथे. माउंट रेनियरचा व्ह्यू बघू शकतो. इथून आपण वरती आलो खूप खालनं. हे तर मला वाटतं अर्ध्यामधूनच आहे, अजून खाली खूप खाली आहे आणि तेवढं आपण वरती आलो या असं गोंडाला राईडने. समोर ही अशी फिकट लव्हेंडर कलरची फुलं आहेत, फुलं किंवा झाडं आहेत, झाडांचा कलर तसा झाला आहे. रेल्वेच्या समोर या जागेमध्ये तयारी कशी झाली आहे तर एक लग्न होणार आहे या जागेमध्ये. वा. वॉशिंग्टन राज्यामध्ये जेव्हा माउंटनवर जातो, एखाद्या डोंगरावर जातो किंवा एखादा तलाव बघायला जातो तर तिथे खूप छान छान छोटे छोटे ट्रेल्स असतात. तर आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, जेव्हा आपण जातो तेव्हा छोटे छोटे ट्रेलसुद्धा करायचे, फक्त तो पॉईंट बघून यायचं नाही. जेव्हा आपण ट्रेल्स करतो तेव्हा तिथली जागा जास्त चांगली समजते आणि निसर्गामध्ये थोडासा वेळ घालवला याचं समाधानसुद्धा मिळतं. तर थोडा वेळ आम्ही तिथे घालवला आणि आता पुन्हा रिटर्न चाललेलो आहे खाली. व्लॉग करत असताना माझा आवाज स्पष्ट जावा, आजूबाजूचा जो गोंधळ आहे किंवा आजूबाजूचा आवाज न येता मी जे काही बोलतेय ते स्पष्टपणे ऐकू जावं म्हणून मी हा माईक यूज करायला सुरुवात केली आहे. पण हा माईकसुद्धा इतका दगा देतो कधी कधी. तर आत्ता तो माईक मी कनेक्ट केला आहे पण समहाऊ तो डिस्कनेक्टेड आहे, त्यामुळे मी जे बोलतेय ते अजिबातच रेकॉर्ड झालं नाही आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आता मला याचासुद्धा व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. तर आत्ता आम्ही क्रिस्टल माउंटनवरून खाली आलो आणि खूपच जबरदस्त व्ह्यू पाहायला मिळाला. तर आता आपल्याकडे वेळ आहे थोडासा, तर मग इथून क्रिस्टल माउंटनपासून माउंट रेनियर 1 तासाच्या अंतरावर आहे. तर आता आपण माउंट रेनियरला जाणार आहे आणि माउंट रेनियरचे काही प्रसिद्ध स्पॉट आहेत जसं की रिफ्लेक्शन लेक, पॅराडाईज पॉईंट, तर तिथे जाणार आहे. आणि दादा वहिनींना खरं ते पॉईंट्स आम्हाला दाखवायचे आहेत कारण की ते वॉशिंग्टन राज्यामधले सगळ्यात प्रसिद्ध असे पॉईंट्स आहेत आणि खूप छान आता व्ह्यूसुद्धा आपल्याला दिसेल. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे पॅराडाईज पॉईंटवर आपल्याला रानटी फुलं दिसतील आणि खूप छान माउंट रेनियरचा जवळून व्ह्यू दिसणार आहे. चला पाहूयात आपण. आता दुपारचे 4 वाजलेत आणि आम्ही आलेलो आहे रिफ्लेक्शन लेकला. तर माउंट रेनियर नॅशनल पार्कमध्ये हा पॉईंट आहे जिथे या लेकमध्ये माउंट रेनियरचं प्रतिबिंब पडतं, त्यामुळे याला रिफ्लेक्शन लेक म्हणतात. तर हा लेक थोडा वेळ आपण पाहणार आहे. चला बघूयात आपण हा लेक कसा आहे. खूप भारी दिसत आहे माउंट रेनियरच्या समोर एकदम ढग आलेत सगळे आणि खाली असा हा लेक आहे.
या लेकमध्ये माउंट रेनियरचं प्रतिबिंब पडतं, रिफ्लेक्शन पडतं, त्यामुळे या लेकचं नाव रिफ्लेक्शन लेक असं पडलेलं आहे. पाहू शकतो हा 1929 मधला फोटो आहे बघा हा, 1929. तेव्हा बोटिंग वगैरे अलाउड होतं. नंतर या लेकला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी सगळं बंद केलं. असा व्ह्यू दिसतो सकाळी, शक्यतो सकाळी व्ह्यू दिसतो बरं का इथे, कारण की जेव्हा वारा आणि पाणी पण जेव्हा स्थिर असतं ना, स्थिर असतं, तेव्हा खूप छान व्ह्यू दिसतो. एक असा व्ह्यू पाहू शकतो. आता थोडासा वारा आहे ना, त्यामुळे नाही क्लिअर व्ह्यू दिसणार. छोटासा ट्रेल करून जायचंय, तो ट्रेल करून गेलं की बहुतेक ते रिफ्लेक्शन लेक आपण व्यवस्थित पाहू शकतो. चल बाळा, चल, संपला तो पेप्सी. तर ट्रेल करून जाऊयात खाली व्ह्यू पाहण्यासाठी. पण आता जरा पाणी स्थिर नाही आहे आणि थोडासा वारा आहे, त्यामुळे तेवढं रिफ्लेक्शन नाही दिसणार. पण अर्ली मॉर्निंगला छान दिसतं असं लिहिलेलं आहे तिथे. बेस्ट टाईम पाहण्यासाठी पूर्ण माउंट रेनियरचं रिफ्लेक्शन प्रॉपर. ते माउंट रेनियरमध्ये ना वाईल्ड फ्लावर्स म्हणजे रानटी फुलं खूप असतात, तर इथे सुद्धा दिसत आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिसत आहेत. रेनियर खूप छान दिसतोय आणि लेकसुद्धा छान दिसतोय, पण आम्हाला रिफ्लेक्शन दिसलं नाही कारण की हवा चालली आहे आणि पाणी स्थिर नाही आहे. तर मला वाटतं कधीतरी आपण सकाळी येऊ शकतो, खूप सकाळी, फक्त व्ह्यू पाहण्यासाठी. अगदी सकाळी कधी इथे राहू शकतो आणि मग तेव्हा मात्र आपण माउंट रेनियरचं जे प्रतिबिंब आहे ते खूप स्पष्टपणे पाहू शकतो. चला आता तर इथून निघूयात. राधिका, आपण उलट्या साईडने आलो यावेळी, त्यामुळे वेगळा व्ह्यू मिळतोय. थांबायचं येते का ते आलं म्हणूनच थांबवलं. एकटंच आहे पण पॅराडाईज पॉईंटला आलेलो आहे आणि पॅराडाईज पॉईंट हा सगळ्यात क्लोज, सगळ्यात जवळून आपण माउंट रेनियर पाहू शकतो. म्हणजे माउंट रेनियरच्या डोंगरावरतीच आपण, पण त्याचं जे टोक आहे ते सगळ्यात जवळ. आणि आम्ही फॉलमध्ये आलो होतो तेव्हा खूप छान कलर्स होते खरं तर इथे. फॉल सीझनमध्ये आलो होतो तेव्हा पूर्ण रंगबिरंगी झालेलं. आता मात्र सगळं हिरवं आहे. मला वाटतं फॉलमध्ये पुन्हा एकदा येऊच नक्की व्ह्यू पाहण्यासाठी. आहे इथे माहिती दिली आहे माउंट रेनियरची. हे काय बाळा, ते वेगवेगळे रॉक्स, इथे दगड दाखवले त्यांनी. खरं इथे मॅग्ना रॉक पण असतात. इथे लाईव्ह व्हॉल्कॅनो सुद्धा आहे. मॅग्ना रॉक कोणता आहे बघ, हे बघ, रॉक सायकल कसं असतं. टच करू शकतो आपण, हात लावू शकतो. येथे जे व्हिजिटर सेंटर आहे, व्हिजिटर सेंटरमध्ये आलोय. ते काय दुर्बीण आहे. माउंट रेनियर जवळनं दिसतंय फार. सारांश तुझ्यासाठी मोठं आहे बघा, ते आपण उचलून, हे बघ इथे लहान मुलांसाठी इथे, हे बघ, वा, तू पण बघू शकतोस. किती भारी. अँड युनिक ब्युटी माउंट रेनियर, द पॉवर ऑफ प्रेझन्स ऑफ माउंट रेनियर. पॅराडाईज अँड बियॉन्ड या पॉइंटला पॅराडाईज म्हणतात कारण की हे म्हणजे स्वर्गासारखं सुंदर आहे, म्हणून याचं नाव खरं पॅराडाईज आहे. मिडोलँड्स हे. वा, इथे कधी खूप वाईल्ड लाईफ पण आहे, खूप प्राणी असतात इथे. आम्हाला येताना एक हरिण आमच्या गाडीसमोरून त्याने रोड क्रॉस केला. खूप प्राणी आहेत, वेगवेगळे फुलं आहेत, रानटी फुलं खूप सुंदर सुंदर. आणि फॉलमध्ये तर माउंट रेनियर फार सुंदर दिसतो. की जवळजवळ 1000 झाडं आणि वेगवेगळ्या जातीचे प्राणी इथे आहेत माउंट रेनियरमध्ये. डायरेक्ट ट्रेक करून वरती गेलेला आहे हा माणूस. ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड.
अशी माहिती दिली आहे की माउंट रेनियर लोक चढतायत, सर करतायत, पण तिथे जास्त वेळ नाही थांबू शकत माउंट रेनियरवरती सुद्धा, कारण की खूप जास्त वारा आणि थंडी आहे वरती. मूवेबल फिस्ट वेदर मेकर. माउंट रेनियर इज सो टॉल अँड मॅसिव्ह दॅट इट क्रिएट्स इट्स ओन वेदर कंडिशन्स. आवाज येत नाहीये खरं. त्यांनी सांगितलं इथे बटन दाबून आपण बघू शकतो की तिथे काय आता कसा आवाज असेल, आणि वेदर कंडिशन्स माउंट रेनियर स्वतः क्रिएट करतो. 5 वाजले, त्यांनी व्हिजिटिंग सेंटर क्लोज झालंय त्यामुळे ते बटन वर्क करत नव्हते, नाहीतर ते मॉनिटरवरती पण त्यांनी दाखवलं असतं की कशा वेदर कंडिशन्स चेंज होतात माउंट रेनियरवर. पण आता बंद झालं, ते जावं लागेल आता. खरं खूप काही आहे पाहण्यासारखं इथे, म्हणजे माहिती खूप दिली होती खरं तर, पण आता थोडासा उशीर झाला आम्हाला यायला. चलो निघू आता. ट्रेनरची प्रतिकृती आहे इथे. माउंट रेनियर मधला हा पॅराडाईज पॉईंट आहे आणि कारने आपण सगळ्यात उंच येऊ शकतो माउंट रेनियरवर पॅराडाईज पॉईंट पर्यंत. इथून पुढे मात्र छोटे छोटे ट्रेल्स जातात, तर आपण ट्रेल्स करू शकतो. आणि आता उन्हाळा आहे तर सगळीकडे हिरवीगार झाडी दिसत आहेत आणि रानटी फुलं सुद्धा दिसत आहेत. चिमणी गेली. मी ग्लेशियर पॉईंट पर्यंत ट्रेल करत जाणार आहे. थोडासा चढ आहे इथे, पण यावेळेला म्हणलं जरा एक पॉईंट करूयात ट्रेलचा, नाहीतर लास्ट टाइम आम्ही पॅराडाईज पॉईंट फक्त पाहिला होता आणि लगेच गेलो होतो. सगळा चढ आहे. चढ आहे, भरपूर चढ आहे. किती छान दिसतोय ना निसर्ग हा, पण हा मेंटेन सुद्धा करायला लागतो. आणि हा निसर्ग मेंटेन करण्यासाठी आपल्याला दिलेल्या ट्रेलवरूनच चालायचं असतं. आणि प्रत्येक ठिकाणी इथे पाटी लावलेली आहे की तुम्ही इतर ठिकाणी ट्रेल सोडून कुठेही चालत जाऊ नका, कारण की त्या वनस्पती मरू शकतात. ग्लेशियर पॉईंटला चाललोय. थोडीशी चढाई आहे, पण आता जो समोर व्ह्यू दिसतोय इतका सुंदर आहे, बापरे. सारांश आमचा दमलाय, पण केलाय सारांशने ट्रेल. किती सुंदर दिसतोय ना माउंट रेनियर. इथून तासन तास इथे बसून राहू शकतो फक्त माउंट रेनियर पाहत. तर इथून जो ट्रेल आहे तर तो पुढे 3-4 मैल अजून जातो. आपण मात्र पुढे जाणार नाहीये. आणि आजचा जो भाग आहे तो मी इथेच थांबवतीये. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी परिवारासोबत नक्की शेअर करा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. धन्यवाद.